2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सभासाठी आले असता त्यावेळेस ज्येष्ठ माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी काही अपशब्द बोलले, याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? एक तर ज्येष्ठ आहेत, वयस्कर आहेत, जास्त वयस झाल्यामुळे असे हिणकाच पद्धतीने त्यांनी बोलले आहे. एक जगन्मान्य नेता मोदीजींची आज जगात नाव होते. अशा मोदीजींच्या बाबतीत अत्यंत खालच्या पद्धतीने, हीन पद्धतीनं मास्तरांनी जे उद्गार काढला त्याचा मी तीव्र निषेध करतो. कारण ज्या पद्धतीने मास्तर आतापर्यंत राजकीय क्षेत्रात आले, केवळ त्याने त्यांच्या पक्षाच्या पुण्याईनच नाही, कधी काळी जनता पार्टीत असलेल्या जनसंघाच्या लोकांच्या माध्यमातून सुद्धा त्याने आमदार झालेले आहेत. दुसऱ्यांदा आमदार झाले तर काँग्रेसच्या पुण्याईनं झालं, पण तिसऱ्यांदा झालं मतविभागांमुळे, नशिबानं त्याने आमदार झाले. याचा अर्थ वाटेल ते बोलावा असं नाही. ज्या मोदीजींच्या पुण्याईनं आज सोलापूरमध्ये 30,000 जे घरं होत आहेत ते पंतप्रधान आवास निधीच्या माध्यमातून होत आहेत. आता त्यांच्याबद्दल जिंकत पद्धतीने बोलणं हे विचित्रच आहे. आता काय मलाई खाल्ला असेल किंवा काहीतरी बुद्धीला विकृतपणा आला असेल, हे त्यांची वैयक्तिक बाजू, पण तो एका देशाच्या मान्यवर नेत्याला अशा पद्धतीने बोलणं मास्तरांचा अत्यंत निषेधार्ह आहे. पण यापुढे सुद्धा त्यांनी लक्षात घेतला पाहिजे, आपण आपल्या वयामानाच्या दृष्टीनं समोरच्या माणसाला आदर्श देण्याचा प्रयत्न करावा, परंतु ज्येष्ठ असलेल्या एका माजी आमदाराने या पद्धतीनं बोलणं ते उचित नाही आहे. मग आम्ही त्यांना सल्ला देतो, मार्गदर्शन करतो, अशातला भाग नाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, परंतु सार्वजनिक आचारसंहिता राखून त्या ठिकाणी सर्वमान्य विचार घेऊन त्या पद्धतीनं बोललं पाहिजे. मोदीजी आज सुद्धा विरोधी पक्षाच्या नेत्यांना अगदी वयानं खूपच लहान असलं तरी त्यांना आदरानं सन्माननीयानंच बोलतात. नाव घेऊन कधी कोणाचं वाईट पद्धतीनं कधी बोलत नाही. म्हणून मास्तरांचं हे बोलणं अत्यंत अक्षम्य आहे. आता निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी मास्तरांना या ठिकाणी स्टार प्रमुख केले, प्रचार स्टार प्रमुख केल्यामुळे आता त्यांचा या वाढत्या वयामध्ये तोल सुटेल अशा पद्धतीने त्यांच्या तोंडातनं भाषा निघत आहे. हे बरोबर नाही आहे. आपल्याला या सोलापूर शहरातल्या गरीब जनतेचं फार मोठ्या प्रमाणात कामं करायची आहेत. ते होत असताना आपल्याला मोदीजींचं सहाय्य घेणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ 30,000 घरात नाही, देशामध्ये 3 कोटी घरं आज पंतप्रधान आवास निधीच्या माध्यमातून आपण करतोय. जे लोक आज जिथं 15,000 लोक घरं घेतलेले आहेत, त्यामध्ये जवळजवळ 14,000 लोक कोविडच्या पासून गेल्या 4 वर्षापासून त्यांना देशातनं फुकट धान्य मिळत आहे आणि आगामी 5 वर्षात सुद्धा मिळणार असं मोदीजींना आश्वासन दिलं. त्या पद्धतीने ते देत आहेत. अशा पद्धतीने गरिबांची सेवा करणाऱ्या काही देशनेत्याला या पद्धतीनं बोलणं बरोबर नाही. आणि काय, एक वेड्यागाबाळाचा पुढारी नाही आहे, कामगाराचे पुढारी आहे आणि त्यांच्याकडनं तर चांगल्या अपेक्षा आहेत. आणि आता यापुढे या पद्धतीनं बोलणं बंद करावा. गल्लीबोळातल्या भाषा वापरू नये. त्यांनी सार्वजनिकरित्या एक 3 वेळा निवडून आलेला एक लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने पाहिजे आणि एक आदर्शवाद नेता राहायला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा आदर्श घेऊन इतर कार्यकर्ते घडले पाहिजे अशी आमची सद्भावना आहे. एकंदरीत राजकारणाची पातळी घासळत चालली आहे. कुणीही उठेल, कुठल्याही भाषेचा वापर करता, याबद्दल काय म्हणणं? हे खरं आहे. आता या महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री, उभाटाचा नेता ज्या उद्धट पद्धतीने बोलतात, त्यांची भाषा, त्यांचा प्रवक्त्याची भाषा हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारी नाही. जिथं शाहू फुले आंबेडकरांचे विचार या महाराष्ट्राचा उद्दीपन केलं, ज्या ठिकाणी संतांच्या माध्यमातून हा संस्कृती प्रदान झाला, या ठिकाणी विविध राज्यांचे नेते या ठिकाणी येऊन तिथला सन्मान करतात, अशा महाराष्ट्राच्या राज्यात सुद्धा केव्हापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते तेव्हापासून या ठिकाणी राजकीय भाषा पूर्णपणे ढासळली आहे.